विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्यासाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत। इयत्ता 7वी सामान्य विज्ञान स्टँडर्ड 7 जनरल सायन्स प्लांट्स स्ट्रक्चर अँड फंक्शन वनस्पती रचना व कार्य या पाठातून प्राप्त करण्याच्या अध्ययन क्षमता, वनस्पतींच्या अवयवातील विविधता तसेच त्यातील वैशिष्ट्य ओळखून त्यांची मांडणी व तुलना करता येणे, वनस्पतींच्या अवयवांचे निरीक्षण व प्रयोग करून कृतीद्वारे त्यांची माहिती व कार्य स्पष्ट करता येणे। There are different types of plants around us. Now these plants, for example, banyan tree or peepal tree, like the big trees around us. Similarly, the mucor that is grown on the braid or algae spirogyra in the water. So these are different types of plants. आपल्या सभोवती आपल्याला वड, पिंपळ यासारखे प्रचंड मोठे हे वृक्ष आढळतात। पावावर आढळणारी बुरशी ही सुद्धा एक वनस्पती आहे, तर पाण्यामध्ये आढळणारे शेवाळ। मग या वनस्पतींचा अभ्यास कसा बरं केला जातो? तर या वेगवेगळ्या वनस्पतींचे वेगवेगळे अवयव असतात आणि या विशेष गुणधर्मांचा उपयोग करून आपण या वनस्पतींना ओळखतो। इयत्ता 6वी मध्ये आपण वनस्पतींचे अवयव कोणकोणते आहेत त्याची माहिती घेतलेली आहे। Just recall them. See here, this is a plant. Now there are different parts of this plant, that is root, stem, leaves, flowers and fruits, right? तर मूळ, त्यानंतर खोड म्हणजे स्टेम, पाने, लीव्ज, झाड मोठं झाल्यानंतर त्याला फुलं येतात आणि फुलाचं रूपांतर फळामध्ये होते। तर हे वनस्पतीचे विविध जे अवयव आहेत त्यांचा आपण अभ्यास केलेला आहे। या अवयवांमध्ये असणारी विविधता, त्यांची कार्य आणि त्यांचे प्रकार, कार्यानुसार त्यांचे प्रकार कसे पडतात त्याचा अभ्यास आपण विस्ताराने आता करणार आहोत। वनस्पतीचा महत्त्वाचा अवयव म्हणजेच मूळ। The root is the most important part of the plant which grows in the soil. Now, what are the parts of this root? Radicle, that is आदिमूळ। एखादं वालाचा दाणा किंवा वाटाणा, चवळी यासारखं कडधान्य जेव्हा आपण भिजत घालतो त्यावेळेला भिजल्यानंतर त्या बी मधून एक पांढरा आपल्याला अशा प्रकारे कोंब बाहेर आलेला दिसून येतो। सो दिस इज नथिंग बट रॅडिकल, आदिमूळ। When we soak the grains in the water, after some hours we see a white part which comes out from this seed. This is the radicle. Now this part that grows from inside the seed towards the soil. Now this part grows towards the soil. See here, this is the part. This is the mung bean and the white part which coming out of this seed and it goes towards the soil. This is known as radicle.
The part that grows from inside the seed towards the soil is called the radicle. Now, the another part, this radicle goes towards the soil, but the other part which grows above the soil, as you see in this picture, it is called plumule. जेव्हा आपण कडधान्य अशा प्रकारे भिजत घालतो, या ठिकाणी तुम्हाला बघा, जो आदिमूळ आहे तो जमिनीच्या दिशेने वाढतो आणि आतमध्ये आपल्याला दोन अगदी हिरव्या पोपटी रंगाची दोन पान सदृश जो भाग दिसतो तो असा जमिनीच्या वर वाढू लागतो, त्याला अंकुर असे म्हणतात. See here, this is the plumule and this is the radicle. Radicle is the first part which grow out of the seed when the seed absorbs water, and another part, that is plumule, it goes above the ground. तर बीच्या आतून बघा, हा वर दिसतोय तुम्हाला, जमिनीच्या वरच्या दिशेने वाढणाऱ्या भागाला अंकुर असे म्हणतात. सो दिस इज द रॅडिकल, आदिमूळ जे जमिनीच्या दिशेने वाढतं, अँड द अदर पार्ट विच ग्रोज अबाव द सॉइल, दिस इज plumule. See here, this is the plumule. It grows above the soil, above the ground. जमिनीच्या वरच्या दिशेने जो भाग वाढतो त्याला अंकुर असे म्हणतात. आणि अंकुरापासून अशा प्रकारे झाड तयार होतं. सो व्हॉट इज द रूट? आपण बघितलं की आदिमुळापासून बनलेल्या मुळाची वाढ जमिनीखाली होते. या मुळाचा जमिनी लगतचा भाग, हा जो भाग आहे बघा, हा कसा आहे, जाडसर आहे आणि पुढे पुढे तो निमुळता होत जातो. द रूट फॉर्म्स फ्रॉम द रॅडिकल and grows into the ground. Now this root is thick near the ground and it gradually tapers to a pointed end. Now this part is called the root. Now what are the functions of the root? Now first of all, root means the part of the plant growing below the soil for support. So the functions of the root, as the plant is bigger, there are many roots we can see which grows under the ground, that is under the soil. Now the functions of the root. First function of the root is to hold the plant in the ground and keep it upright. पहिलं झाडाचं कार्य काय आहे, तर झाडाला आधार देणं आणि भक्कमपणे जे झाड उभं असतं ते या मुळांच्या आधाराने उभं असतं. And the second function is to take water and food from the soil. The second function of the root is to take water and food from the soil. The plant prepares the food, but to prepare this food, water and minerals are required. So the roots of the plant take water and food from the soil. तर माती घट्ट धरून ठेवणे, झाडाला आधार देणे आणि अन्न तयार करण्यासाठी लागणारं पाणी व क्षार शोषून घेणे ही मुळाची महत्वाची कार्य होत. रूट हेअर, तर मूल रोम. तर मुळाचे वेगवेगळे पुन्हा भाग बघूया आपण. मुळाच्या टोकावर या ठिकाणी बघा आपल्याला केसासारखे धागे दिसून येतात, त्यांना मूल रोम असे म्हणतात. See here, roots bear hair-like processes near the root tips. This is the root tip, and these are the hair-like structure. So these are called root hairs. मुळांच्या टोकांच्या भागावर केसासारखे असणारे हे धागे. These are the root hairs, tiny finger-like projections that increase the surface area of the root system. Root cap. Now the root tip, this is the root tip, right? This root tip is
very, very delicate. Now, this is the region where the root grows. Growth of the root is happening here. So, this tip is covered by a cap-like structure. See here, cap-like structure, and it is called as root cap. The tip is covered by a cap-like structure called a root cap. तर मुळाच्या टोकांच्या भागाचे संरक्षण होण्यासाठी असलेलं टोपीचं आवरण म्हणजेच मूल टोपी होय. कारण याच भागात मुळाची वाढ होत असते आणि म्हणून त्याला इजा होऊ नये म्हणून असलेलं हे टोपीचं आवरण. Now there are two types of roots. First one is tap root, सोट मुळे, and fibrous roots, तंतुमय मुळे. तर मुळाचे दोन प्रकार पडतात. Now tap roots, सोट मुळे. Tap root, this is the main root is here and there are some supporting roots are there, right? So मुळांना फुटणारी तिरपी व जमिनीत पसरून झाडाला आधार देणारी उपमुळं जी असतात त्यांना सोट मुळे असे म्हणतात. The main root is here, this is the main root and these are the secondary or supporting roots which grow from this main root. See here, this is the main root and these are the supporting or secondary roots which grow and spread far wide in the soil so that the plant get support. So these types of roots are known as tap roots. See here, tap root, dominant this central root and these are the secondary roots. Now the dicotyledons plants have tap roots. द्विदल वनस्पतींमध्ये सोट मुळे असतात. बीन्स, मूंग. So dicotyledons plants have tap roots. वाल, मूग, चवळी यासारख्या द्विदल वनस्पतींमध्ये आपल्याला ही सोट मुळे आढळून येतात. आंबा, आंब्याची बी बघा, आंब्याला सुद्धा काय आहे, सोट मूळ असतं, एक मुख्य मूळ असतं आणि बाकी असंख्य मुळे जमिनीमध्ये पसरतात आणि झाडाला आधार देतात. आणि फायब्रस रूट, तंतुमय मुळे. तर एकदल वनस्पतींमध्ये तंतुमय मुळं असतात. गवत बघा, आपल्याला याच ठिकाणी खूप मुळं पसरलेली दिसून येतात. तर खोडापासून फुटणारी तंतूसारखी जी मुळं असतात त्याला तंतुमय मुळं असं म्हणतात. थ्रेड लाईक or fiber like roots arising from the stem itself are called fibrous roots. See here, onion or rice or maize, all these monocotyledonous plants have fibrous roots. एकदल वनस्पतींमध्ये तंतुमय मुळे आपल्याला आढळून येतात. गवत, गहू, ज्वारी, बाजरी, मका किंवा कांदा या ठिकाणी बघा आपल्याला ही अनेक मुळं दिसून येतात. These types of roots are called fibrous roots. Now plants like maize, sugarcane, these plants have two types of roots. मका, ऊस, ज्वारी यासारख्या वनस्पतींना दोन प्रकारची मुळं असतात. एक आहेत बघा जमिनीत वाढणारी मुळं आणि दुसरी जमिनीच्या वरील भागामध्ये खोडापासून वाढणारी मुळं. या ठिकाणी दिसतात तुम्हाला खोडापासून वाढणारी मुळं. हे ऊसाचं झाड आहे. जमिनीत वाढणारी पण मुळं आहेत आणि या ठिकाणी बघा खोडापासून वाढणारी ही मुळं आहेत. So some roots are underground in maize or sugarcane. Some roots are underground whereas some grows from the stem itself above the soil. So these are called adventitious roots.
सो दीज सम रूट्स आर अंडरग्राउंड रूट्स, काही जमिनीत वाढणारी, तर जमिनीच्या वर खोडापासून वाढणारी मुळं ती आहेत आगंतुक मुळे, ऍडव्हेंशियस रूट्स. See here, these are adventitious roots and these are underground roots. जमिनीत वाढणारी मुळं आणि जमिनीच्या वर खोडापासून वाढणारी ती आगंतुक मुळे. तर मुळाची कार्य आपण बघितली. माती घट्ट धरून ठेवणे, झाडाला आधार देणे आणि पाणी व क्षार शोषून घेणे. ही कार्य करण्यासाठी काही वेळेला मुळांमध्ये बदल घडून येतात आणि अशी मुळे म्हणजेच रूपांतरित मुळे होय. सो रूट्स इन द सम प्लांट्स sometimes change their shape and structure and become modified to perform some specific functions other than the absorption and conduction of water and minerals. Other than these, some plants, they have to store the food, some has to give special support for the plant. So there are some changes in these roots and these roots, types of roots are called modified roots. तर अशा प्रकारे मुळांच्या मुख्य कार्याव्यतिरिक्त काही वेळेला मुळांना अन्न साठवून ठेवणे किंवा झाडाला अधिक आधार देणे यासारखी कार्य करावी लागतात आणि ही कार्य करण्यासाठी मुळांमध्ये जे बदल होतात त्या मुळांना रूपांतरित मुळं असं म्हणतात. सो सी हियर एरियल रूट्स, prop roots. So let's see different types of these modified roots. Modified roots are classified into, first one is aerial roots, हवाई मुळे, आधार मुळे, stilt roots, धावती मुळे, runners, आणि श्वसन मुळे, breathing roots or respiratory roots. So there are 4 types of these modified roots. Aerial roots, हवाई मुळे म्हणजे काय? Now these types of roots, see here banyan roots. So these are aerial roots which grows above the ground. हवाई मुळे काय आहेत ही? जमिनीच्या वर आपल्याला आढळून येतात. So these roots absorb water from the air and also give additional support to the plant. वडाचं झाड प्रचंड मोठं असतं आणि त्यामुळे त्याला आधार देण्यासाठी, त्याचबरोबर हवा शोषून घेण्यासाठी, हवेतील बाष्प शोषून घेण्यासाठी, अधिक आधार देण्यासाठी वडाच्या झाडाला आपल्याला अशा प्रकारे ही एरियल रूट्स असलेली आढळून येतात. ब्रीथिंग रूट्स. In marshy land, we notice these breathing roots. In marshy land, there is of water everywhere. So, to obtain oxygen, the roots grow upwards. The roots cannot get sufficient amount of oxygen in that marshy land, in that watery area. So, to take oxygen, the roots grow upwards. As you see in this picture, see here, these are the roots. These are nothing but roots. So these roots are called respiratory roots. तर ऑक्सिजन घेण्यासाठी पाणथळ जागेमध्ये हवा मिळत नसल्यामुळे या वनस्पतींची मुळे पाण्यातून किंवा चिखलातून हवेच्या दिशेने वर येतात
आणि हवेतील ऑक्सिजन शोषून घेतात. फॉर एक्झाम्पल मॅनग्रोव्ज. तर पाणथळ जागेमध्ये आढळणाऱ्या या पाण वनस्पती मॅनग्रोव्ज जे आहेत यांनाही श्वसनामुळे आपल्याला आढळून येतात. स्टिल्ट रूट्स, आधारमुळे. In maize or sugarcane, we found these stilt roots. Now, what are the stilt roots? From the basal nodes of the stem, these roots arises, and these gives some additional support to the plant. तर यांना आधारमुळे असं म्हणतात. मका किंवा ऊसासारख्या वनस्पतींमध्ये अशा प्रकारे आपल्याला वरच्या भागामधून जी मुळं बाहेर आलेली दिसतात ती मुळं त्या झाडाला आधार देण्याचं कार्य करतात. रनर्स, धावती मुळे. नाउ अ रनर इज अ पर्टिक्युलर स्टेम that points downwards aiming to the soil. रनर्स या ठिकाणी दिसतात बघा कुठे चालली आहेत ही धावती मुळं जमिनीच्या दिशेनेही वाढत जातात. आणि या ठिकाणी बघा दिस इज द रनर अँड फ्रॉम धिस न्यू प्लांट अरायझेस. नाउ वन्स रीच धिस रनर इन द सॉइल इट विल स्प्रेड हॉरिझॉन्टली. सी हियर इट इज गोइंग हॉरिझॉन्टली, समांतर जमिनीला जातात. and from time to time it will produce upright stems. नवीन झाड या ठिकाणी तयार होतं आणि त्याला नवीन अशा प्रकारे मुळं त्याला फुटतात. मिंट म्हणजे पुदिनामध्ये तुम्ही जर बघितलं असेल त्याचं निरीक्षण करा तुम्ही, तुम्हाला काय दिसणार आहे, जमिनीमध्ये मुळं असतातच परंतु या खोडाच्या दिशेने पण आपल्याला काही मुळं बाहेर आलेली दिसून येतात. तर पुदिना किंवा स्ट्रॉबेरी यासारख्या, ब्राह्मी यासारख्या वनस्पतींमध्ये आपल्याला ही धावती मुळे आढळून येतात. अन्न साठा करणारी मुळे. नाउ रूट्स which are specially modified for the storage of starch and water, they are known as storage roots. For example, carrot, sweet potato, turnip, beet, radish, all these are storage roots. तर अन्न साठा करण्यासाठी या वनस्पतींचं काय झालेलं असतं रूपांतर अशा प्रकारे जाड मुळांमध्ये झालेलं असतं. ही आहेत अन्न साठा करणारी मुळे. नाउ बनियान ट्री इज अवर नॅशनल प्लांट. तर कलकत्ता येथील आचार्य जगदीश चंद्र बोस बॉटॅनिकल गार्डन मध्ये असणारं हे वडाचं झाड. वडाच्या खोडावर आपल्याला अनेक मुळं वाढलेली आढळून येतात आणि त्यालाच आपण पारंब्या असं म्हणतो. या पारंब्याचा उपयोग एरियल रूट्स म्हणून या वडाच्या झाडाला होतो, हवाई मुळे म्हणून उपयोग होतो. तसंच वडाचं झाड प्रचंड मोठं असतं, विस्तीर्ण असतं, त्याला आधार देण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. तर कलकत्ता येथील आचार्य जगदीशचंद्र बोस बॉटॅनिकल गार्डन मध्ये असणाऱ्या या वडाच्या झाडाला जवळजवळ 3772 एवढी हवाई मुळं आहेत. 250 वर्षापूर्वी हे झाड निर्माण झालेलं आहे. 250 वर्षापेक्षा जास्त वर्षाचं हे झाड या परिसरात पसरलेलं आहे. जवळजवळ 18,918 स्क्वेअर मीटर एवढा क्षेत्रफळ त्याने व्यापलेलं आहे. त्यानंतर अदियार banyan tree is also one of the biggest banyan tree in the world and the oldest existing tree in the city of Chennai. This plant is also 450 years old and it is located at Adiyar in Chennai. चेन्नई मध्ये असलेलं हे वडाचं झाड 450 वर्षापूर्वीचं एवढं आहे. तर
Thima Marimanu is the world's biggest tree and recorded as the biggest tree in the Guinness Book of World Record. It is located in Anantapur district of Andhra Pradesh. तर अशा प्रकारे या वडाच्या झाडाला अनेक हवाई मुळं फुटलेली असतात. Now as we see earlier, the part that grows above the soil is called the plumule, right? The stem grows up from the ground. तर रुजणाऱ्या बीजातील जमिनीच्या वर वाढणाऱ्या अंकुरापासून खोडाची वाढ जमिनीच्या वर होते. अंकुर जसजसा वाढतो तसतशी खोडाची लांबी वाढते. So as the sprout grows, the length of the stem gradually increases and the stem grows above the soil from the plumule of the sprouting seed. So let's learn the parts of this stem. Now, parts of the stem. Stem consists of mainly three parts, that is node, pair, internode म्हणजेच कांडे and buds, that is मुकुल. Now the nodes, internodes and buds, these are the parts of the stem. Now what are the functions of the stem? As we see, root absorbs water and minerals from the soil. These water and minerals must be transported to the leaves because the food is prepared in the leaf of the plant. झाडाची पानं जी आहेत ही अन्न तयार करण्याचं काम करत असतात आणि हे अन्न तयार करण्यासाठी जे पाणी आणि क्षार लागतात ते मुळं शोषून घेतात. तर मुळांनी शोषलेलं हे क्षार आणि पाणी वनस्पतीच्या पानांपर्यंत पोहोचणं आवश्यक असतं. So to conduct water and minerals to the leaves as well as to transport these products from the leaves to other parts of the plant is also important. तर अन्न तयार करण्यासाठी लागणारं पाणी आणि क्षार पानांपर्यंत पोहोचवणं, त्याचबरोबर पानांनी तयार केलेलं अन्न वनस्पतीच्या इतर भागांना पोहोचविणं हे कार्य वनस्पतीच्या खोडामार्फत होत असतं. नाउ नोड म्हणजेच पेर, इंटरनोड म्हणजेच कांडे आणि मुकुल म्हणजेच बड. नाउ व्हॉट इज दिस नोड, इंटरनोड? See here, this is the node where the leaves arrives. See here, nodes. And internodes, this is internodes. So node means where leaves come out, जिथे पाने फुटतात या भागाला नोड असं म्हणतात. हा भाग. इंटरनोड, या ठिकाणी पण पानं फुटले बघा. तर या दोन पेरातील अंतर म्हणजेच इंटरनोड. The part of the stem between two nodes, here also this is internode. And bud, मुकुल म्हणजेच खोडाचा अग्रभाग. The tip or the apical end of the stem, this is bud, that is मुकुल. त्या खोडाचे प्रकार, bulbs or tuber. कांदा हा बल्ब आहे, तर बटाटा हा ट्यूबर, सुरण याला कॉर्म प्रकार म्हणतात, तर आलं हे रायझोम. हे खोडाचे वेगवेगळे प्रकार आहेत. बटाटा, आलं, सुरण, हळद ही सगळी खोडे आहेत. जरी ही जमिनीत वाढत असली तरी सुद्धा ती खोडे आहेत. सो यांना म्हणतात अन्न संचयी खोडे. तर अन्न साठवण्यासाठी यांचं रूपांतर अशा प्रकारे मांसल भागामध्ये झालेलं आहे. तर यांचे प्रकार म्हणजेच रायझोम, बल्ब, ट्यूबर किंवा कॉर्म. दुसरा खोडाचा प्रकार आहे बघा बल्ब. बल्ब इज अन अंडरग्राउंड स्टोरेज ऑर्गॅन फॉर्म फ्रॉम द अंडरग्राउंड स्टेम अँड ऑल्सो न्यू प्लांट कॅन बी प्रोड्यूस्ड फ्रॉम दीज स्टेम्स. कांदा बघा. कांदा हे काय आहे? अन्न संचयी खोड आहे.
तर अन्नसंचयी खोडे आहेत ही कांदा, आलं, हळद इत्यादी. काही वनस्पतीच्या खोडांना आपल्याला अशा प्रकारे आधार देण्यासाठी काही भाग आढळून येतो, त्याला तणाव असं म्हणतात, टेंड्रिल्स. तर वेलीसारख्या असणाऱ्या ज्या वनस्पती आहेत, क्लाइंबर प्लांट्स, they require some additional support and therefore there are some tendrils form at the end of these leaves that is coming from this node, and these tendrils give support for this climbing plant. So same tendrils help the plant to climb up a support. आधार देण्यासाठी अशा प्रकारे खोडांना तणाव फुटतात. कृष्ण कमळ, पानवेल यासारख्या वनस्पतींना आपल्याला खोडाच्या पुढे अशा धाग्यासारखे काही भाग आढळून येतात आणि हे धागे त्या झाडाला आधार देऊन वर चढण्यासाठी मदत करतात. सो टेंड्रिल इज अ स्पेशलाइज्ड स्टेम or petiole with a thread-like shape used by climbing plants for support and attachment. Now some plants have thorns on their stem. They give support from the predators. तर संरक्षण झाडाला देण्यासाठी काही वनस्पतींच्या खोडांवर अशा प्रकारचे काटे आपल्याला आढळून येतात. तर काही वनस्पतींची खोडे धावती असतात, रनर स्टेम. बघा अशा प्रकारे हे खोड या ठिकाणी वाढतं आणि ते झाडाला आधार देतं. Now the most important part of the stem is that how the age of the tree can be decided. झाडाचं वय कसे ठरवले जाते. बघा, this tree is 10 years old. कसं ठरवलं जातं बरं हे? तर या ठिकाणी आपल्याला बघा हे झाड आहे 8 वर्षाचं. 1, 2, 3, 4 काय दिसते बघा, वर्तुळ. तर झाडाच्या खोडामध्ये असलेल्या वर्तुळांवरून झाडाचं वय ठरवलं जातं. The age of the plant can be decided with the help of these rings in the stem. साधारणपणे जेवढी वर्तुळे असतील तेवढं झाडाचं वय असतं. तसंच सी इयर, फर्स्ट इयर ग्रोथ 1, 2, 3, 4 मोजत जातो आपण. सिमिलरली सी इयर, दिस इज द पार्ट रेनी सीझन अँड दिस इज द पार्ट ड्राय सीझन. रेनी सीझन मध्ये वर्तुळ बघा कसं मोठं आहे, पण ड्राय सीझन मध्ये वर्तुळाची ब्रेथ म्हणजे रुंदी कमी झालेली आहे. तसंच ज्या वेळेला जंगलामध्ये वणवा लागतो त्यावेळेला बघा या ठिकाणी काय, हा एक स्कार आलेला आहे, व्रण पडलेला आहे झाडावर, खोडावर. तर अशा प्रकारे वर्तुळावरून झाडाच्या गतायुष्याची माहिती मिळण्यास मदत होते. तर झाडाचं वय ठरविण्यासाठी तसंच झाडाच्या गतायुष्याची माहिती मिळविण्यासाठी या खोडाचं निरीक्षण केलं जातं, त्याची वर्तुळ मोजली जातात आणि झाडाचं वय ठरवलं जातं. So the number of rings gives an overall age of the plant. Now here is the puzzle. Plant structure across National Tree of India. Third one. Sixth one, monocotyledonous plants have these roots. Seventh one, adventitious roots found in the plant. Dicotyledonous plants have these roots. Downwards, first one, plants having breathing roots growing in the marshy land. Second one, part that grows from the seed towards soil. Fourth one, part that grows from the seed above the soil. And fifth one, example of runner type plant.
Let's revise. The part that grows from inside the seed towards the soil is radicle. The part that grows above the soil is called plumule. Two types of roots, that is tap roots and fibrous roots. Dicotyledonous plants have tap roots, whereas monocotyledonous plants have fibrous roots. And there are different types of modified roots in the plants, that is aerial roots, stilt roots, runners, and breathing roots. Similarly, the parts of the stem are nodes, internodes, and buds. A node is a point on the stem from which leaves or buds arise. Internode means the space between two nodes, and bud is an embryonic stem which has the potential to further plant growth. तर BMC VTC मराठी या चॅनेलला लॉग इन करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला टिक करून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.